नमस्कार, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे पावभाजी। चला तर मग पाहूया पावभाजीसाठी लागणारे साहित्य। त्यासाठी लागणारे साहित्य 8 छोट्या साईजचे बटाटे, पाव किलो ढोबळी मिरची, पाव किलो वाटाणा, पाव किलो फ्लावर, त्यानंतर 7-8 टोमॅटो व 4-5 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत। आता आपण कुकरमध्ये बटाटा, फ्लावर व वाटाणे शिजायला लावलेले आहेत। त्याच्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या व नंतर गॅस बंद करायचा। आता आपण 9-10 लसणाच्या पाकळ्या व 2 इंच आलं घेऊन व टोमॅटो बरोबर ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आता चॉपरमध्ये बारीक केलेला कांदा आपण फोडणीला टाकूया। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये चॉपरमध्ये बारीक केलेली ढोबळी मिरची टाकूया। आता आपली ढोबळी मिरची चांगली परतून झालेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो व आलं लसूण याची प्युरी घालूया व ते चांगलं परतून घेऊ। आता त्या मसाल्यामध्ये आपण 3 चमचे लाल तिखट टाकूया, 1 चमचा हळद, 2 चहाचे चमचे धना पावडर, 3 चमचे पावभाजी मसाला टाकून हे सर्व मिश्रण आपण चांगले परतून घेऊ। आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे व आपण जी भाजी शिजून घेतली होती ती चांगली स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची व मसाल्यामध्ये टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचे व त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकायची। मंद गॅसवरती भाजीला उकळी काढून घ्यायची। जर आवश्यक असल्यास मार्केटमधल्या पावभाजीमध्ये कलर टाकला जातो, ते शरीराला चांगले नसते। आपण आवश्यक असल्यास आपण भाजीमध्ये बीटसुद्धा टाकू शकतो। बीटने कलर पण येतो व आपल्या शरीराला बीट पोषकसुद्धा असते। आता आपण पावाला बटर लावून ते व्यवस्थित भाजून घेऊ। वाटल्यास आपण पावाला थोडी भाजीसुद्धा लावून गरम करू शकतो। चला तर मग आपली गरमागरम पावभाजी तयार आहे, या खायला। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।